सर्वांनी लोकप्रतिनिधींनी पहिला प्रखर विरोध केला। खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, नवगरे साहेब असतील, मुटकुळे साहेब सगळ्यांनी तीव्र विरोध केला। त्या विरोधाबरोबर मी पालकमंत्री म्हणून त्यांच्याही पुढे राहून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक लावून तो ऑर्नामेंट बदलण्याऐवजी होऊच नये। कारण जर एका बाजूने हरिद्रा ही जर देशभरात इथं गाजते, मोठमोठे प्रोडक्शन, मोठमोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांची गुंतवणूक आणि काही कोल्ड स्टोरेजवाले वगैरे जे आहेत त्यांची मोठी गुंतवणूक, आणि त्याच्यात जर ही जागा गेली तर काहीही राहणार नाही, अनेक शेतकरी भूमिहीन होतील। त्या दृष्टीनं काल शेतकऱ्यांनी काही एक मिटिंग घेतली होती। 2-3 हजार शेतकरी काहीतरी एकत्र आले होते, तर त्यांच्यावर पोलीस केसेस केल्या गेल्या। त्या मागे घेण्याच्या बाबतीत SP साहेबांना योग्य आहे, राज्यातील शेतकरी त्यांच्या प्रश्नावरती योग्य नाही, त्यांचे त्या घ्यायला सांगितलं मागणं असा प्रकार याच्या पुढे होऊ नये। साधारण कधीपर्यंत ही मुख्यमंत्री बैठक होईल शक्तीपीठ संदर्भातली? आता मी मागायला तर मंगळवारी मी गेल्यानंतर लगेचच बैठक मागणार आहे, तर आता त्यांचंही शेड्यूल पाहून ते ठरवून देतील, पण 8-15 दिवसात बैठक होईल। काय तुम्ही खरं आहे ते सध्याला सगळी दंडेलशाही चालू आहे आणि याच्या संदर्भात आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। पालकमंत्र्याला सुद्धा आम्ही आता इथं ते सगळ्या गोष्टीची अवगत केली आणि त्यांनी सुद्धा आदेश दिले SP ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत। ॲक्च्युअली हे गुन्हा होऊच शकत नाही, कारण या राज्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये आचारसंहिता कुठल्याही प्रकारची लागू नाही आहे। त्यामुळे जमावबंदीचा आदेश कोणा काढला, कशासाठी काढला, हे संशोधनाचा विषय आहे। कारण शेतकरी जर एका जागी येत असेल तर काही राजकारण नव्हतं किंवा कुठल्या काही गोष्टीचा विषय नव्हता, मग त्याच्यावर गुन्हे दाखल कसे होऊ शकतात या संदर्भात मी जबाब विचारला, SP साहेबांना सुद्धा जबाब विचारला आणि त्यांना सुद्धा सांगितलं की असं चालणार नाही। याही पुढे लोक शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये बैठकी घेतील आणि याच्यानंतर सुद्धा या शक्तीपीठाचा तीव्र विरोध करण्यात येईल, गाव विरोध करण्यात येईल आणि याच्या संदर्भामध्ये जर कोणी गुन्हे दाखल करत असतील तर ते पहिला गुन्हा नागेश पाटील आपल्या डोक्यावर घेईल आणि कुठल्याही प्रकारचा सक्तीचा मार्ग, शक्तीपीठासाठी सक्तीचा मार्ग अवलंबून देणार नाही, एवढी गोष्ट नक्की आहे।